नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई महापालिका येथे उद्या होणाऱ्या विशेष सभेत 10 स्वीकृत नगरसेवकांची केली जाणार निवड. 10 स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यावर विद्यमान नगरसेवकांची संख्या 227 वरून 237 वर. स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचं लक्ष. मंत्री पंकजा मुंडेंचे स्वयं सहाय्यक अनंत गर्जे यांना महाराष्ट्रातील स्थानिक न्यायालयाकडून जामीन मंजूर. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर गर्जेंना करण्यात आली होती अटक. शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन. वर्धाच्या समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका. पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. हिंगोलीच्या पहेनी येथील शेतकऱ्यानं कांदा बियाणे उत्पादनासाठी लढवली अनोखी शक्कल. कांदा पिकामध्ये आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करून मधमाशांद्वारे नैसर्गिक परागीकरण वाढवण्याचा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात मध्यरात्री कोयता गँगचा धुमाकूळ. 3 ते 4 अज्ञात तरुणांकडून एका युवकाच्या मानेवर कोयत्याने सपासप वार. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी फरार. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर असलेल्या एका हॉटेलमध्ये लागली आग. हॉटेलच्या स्वयंपाकघरातील चिमणीतून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाने आग लवकरच नियंत्रणात आणली आणि त्यामुळे मोठं नुकसान टळलं. कोल्हापूरच्या हातकणंगलेत बनावट जिंदाल लोखंडी पत्रांचा धक्कादायक घोटाळा उघडकीस. स्थानिक दुकानदारांकडून जिंदाल कंपनीच्या नावाचा गैरवापर. बनावट पत्रांचा साठा जप्त असून पोलिसांकडून तपास सुरू. बुलढाण्याच्या मेहकरमधील नागापूर येथे बंद घर फोडून चोरी. अज्ञात चोरट्यांनी जवळपास 45,000चा ऐवज केला लंपास. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोरांची पोलिसांनी त्यांच्या भागात काढली दिंड. ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराची काढली दिंड. आतापर्यंत एकूण 21 पेडलर्स गजाआड. वाशिमच्या मंगळूरपीर मधील तऱ्हाळा पांगरी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, पण बाजूला भराव नसल्यानं अपघाताची शक्यता. तातडीनं लक्ष घालून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरुमाचा भराव भरण्याची नागरिकांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.